पेरणी केल्यापासून काही शेताला गेलोच नव्हतो, त्यामुळं आज जाऊया म्हटलं. मग सगळ्यात पहिला आपली राधा घेऊन गेलो डफळापुरात, कारण त्यातनं आपल्या BMW ला पेट्रोल घ्यायचं होतं. पेट्रोल पंपावर जाऊन 200 रुपयाच्या बाटलीमध्ये पेट्रोल घेतलं आणि तिथनं थेट गेलो बघा शेतात आपल्या. आणि तुम्हाला तर माहितीये की आपण 2 प्लॉट मध्ये मक्का पेरल्या आणि एका प्लॉट मध्ये उडीद बाजरी आणि थोड्या शेंगा केलत्या आणि त्यातल्या एका प्लॉट मधली मक्का तर 1 नंबर आलती. मग तिथनं आपली राधा काढून दुसऱ्या प्लॉट मध्ये गेलो आणि त्यातली पण मक्का 1 नंबर झालती. सोडा काही विषय नाही, कारण खातच तसा घातलेला रानाला. आणि मक्का कशा आल्या कमेंट मध्ये नक्कीच सांगा. तिथनं परत गेलो शेंगा पेरलेल्या, तिथं शेंगा काय पातळच झालत्या सोडा, पण उडीद 1 नंबर झालतं आणि उडदात थोडी थोडी बाजरी टाकलेली ती पण 1 नंबर झालती. उडीद त्यानं बघायला तो तेवढ्यात अजितनं फोन केला. मग लगेच गेलो बघा मामा इथं. काम तर काहीच नव्हतं, बिनकामाचं बोलून घेतलं, त्यामुळे काय असं सोडतं वय. लगेच आपली राधा काढून चाललो गावात गेल्यावर वाघाला स्टिंगला फाडला. एक स्टिंग घेऊन तिथनं डायरेक्ट परत गेलो मामा इथं अजितला सोडून मी डायरेक्ट गेलो घरात जाऊन परत ना मावसावातनं ट्रॅक्टर घेऊन आलो, कारण आपल्याला अजून एका प्लॉट मध्ये मक्का पेरायची होती. मग परत घरातनं बी ते नेऊन डायरेक्ट वतलं टिपणीत आणि डायरेक्ट पेरायला चालू केलं. तसं पेरायला काय लय वेळ लागला ना, तेवढे एक तासाभरात सगळं पेरायचं झालं. मग तिथनं डायरेक्ट ट्रॅक्टर नेऊन मावसावात लावला परत आणि तिथंच आपली BMW होती. आता BMW घेऊन मी जातो डायरेक्ट घराकडे. आणि तुम्ही पण जाता एक काम करा की आपल्या भावाला फॉलो तेवढं करून घ्या. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. धन्यवाद.